आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर माता महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आमच्या ऑनलाईन मराठी चर्चमध्ये क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे.
तर जिथे कुठे तुम्ही आहात, ही वेळ आहे प्रार्थनेची, तर आपण आपल्या स्थानावर उभे राहू शकता, आपले पवित्र हात उंचवू शकता स्वर्गाकडे आणि डोळे बंद करून प्रार्थना करू शकता, अन्य भाषेत बोलू शकता. परमेश्वराला तुम्ही धन्यवाद करू शकता या आठवड्याभरासाठी, आजच्या मेसेजसाठी जे आपल्याला पास्टर आयझेककडून भेटणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, देवाकडे मागू शकता. तुमची आत्मे, तुमची काने उघडे आहेत ते वचन ऐकण्यासाठी, ते जे आशीर्वाद परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवले ते ग्रहण करण्यासाठी. री ताकाते रोबो के रामांतो राजे ते लाबा शाते रामांतो ई साखे ते राबांते री साखे लोशोतो रोबोंते आ राबा सेंतो री राबा हा लाके ते राबांतो री त्रबा साखे ते रामांतो. पिता परमेश्वर, आम्ही तुझे धन्यवाद मानितो, तुझे आभार करीतो पिता परमेश्वर या महिन्यासाठी. हा महिना प्रकाशाचा महिना पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांच्या जीवनात तुझं प्रकाश बोलते, वचनाचा प्रकाश बोलते. आमच्या जे काही पिता परमेश्वर आमच्या आयुष्यात, आमच्या जीवनात पिता परमेश्वर जिथे कुठं अंधार आहे त्याच्यावर आम्ही तुझ्या वचनाचा प्रकाश बोलते. री ताराबा शाखून ते राजे गे दे रबांते री कातौ रबांते लामा शाखे ते रबांतो री त्रबो साखे त्या रबांतो री ब्रबाहा शाखे त्या लमाते ओ के राबा की रमांतो री त्रबो साबाके लमांते राजे दे रबांतो रोज साखे ते रबांतो. पिता परमेश्वर धन्यवाद, धन्यवाद, तुझ्या नावाला आम्ही गौरवितो पिता परमेश्वर. ओ के राबा शहांतो रीत रबांतो रमांते राजे केता रबांते. पिता परमेश्वर, आजच्या मीटिंगद्वारे पिता परमेश्वर लोकांचे पिता परमेश्वर जे प्रश्न आहे पिता परमेश्वर, जे दुःखी आहे त्यांना पिता परमेश्वर तुझी शांती मिळू दे पिता परमेश्वर. त्यांच्या पिता परमेश्वर जे काही प्रश्न आहे, जे काही त्यांचे विचार आहे पिता परमेश्वर, त्यांना तुझे उत्तर भेटू दे पिता परमेश्वर. रोसे खेता रबा कल्ली मानते ओ के रबांते रीत रबो सखे तो रमांता ला शाखे तो लिब्रहांते ओ झिगा रबांतो रोज साखे ते रमाके लबांते रीत रबो साहंता. ही प्रार्थना मी येशूच्या गोड नावाने मागितो, आमेन. हालेलुया, हालेलुया. तर हा महिना आपल्या प्रकाशाचाच आहे, तर आपण आपल्या देशात, आपल्या जीवनात परमेश्वराचे वचनाचा प्रकाश बोलूया. तर आपण आता प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू घेतलाय पहिले तिमोथेस याचा 2 अध्याय पहिले 1 ते 4 वचन म्हणते, म्हणून मी विनंती करतो, विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी आणि आभार मानून सर्व मनुष्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे, राजे आणि इतर अधिकाऱ्यांसाठी, की आम्ही सर्व सत्य आणि प्रामाणिकपणाचे शांत आणि शांतेत जीवन जगूया. हालेलुया. कारण आपल्या तारणहार प्रभू येशू त्याच्या दृष्टीने हे चांगले व मान्य आहे, ज्याच्याद्वारे सर्व लोकांचे तारण होईल आणि सत्याचा ज्ञानाकडे वळतील. आम्ही जगातील देशामध्ये लसींचा प्रसार आणि स्वीकृती विरोधात प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. घोषित करा की अनिवार्य लसींसाठींचा प्रत्येक भयंकर योजनेस दिवसाचा प्रकाश दिसणार नाही. हालेलुया. राष्ट्रांवर न्यायीपणा, न्याय आणि शांती या राज्याची घोषणा करा. अधिकारांचा उपयोग करून दुष्टकर्मेचे वाईट विचार बाहेर काढले पाहिजे आणि वाईट माणसाच्या आणि नेत्यांच्या मनावर वाईट प्रभाव पडेल. ख्रिस्ताच्या जगाच्या तारणाऱ्याच्या तारणाची घोषणा करा. हालेलुया. तर आपण हे जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर आपण प्रार्थना करणार आहोत, मनन करणार आहोत, घोषणा करणार आहोत आपल्या राष्ट्राकडे, आपल्या अधिकाऱ्यांवर, की ते शैतानाच्या कुठल्याही युक्तीत ते फसणार नाही. लसीकरणाची जी स्वीकृती भेटली आहे ते पुढं चालणार नाही, त्याच्या विरोधात आपण प्रार्थना करणार आहोत. री ते राबा शाखोन ते रासेखे ते लमानते आसो खेरी ब्राहाता लमानतो राशे ते राबाकी रमानते रे जे दे रबो की राबाहा लहा ते लमानते ओ के राबांता रीत रबो शाखे ते रबो के लमानतो ओ साखे ते राबाकी रमानते राशे ता राबांते ई राहते लमानतो. पिता परमेश्वर, हम तुझे धन्यवाद देतो पिता परमेश्वर. ओ केरी ब्राहान ते रमानतो री शाखे ता रमानतो. आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर आमच्या देशासाठी, पिता परमेश्वर आमच्या लोकांसाठी, पिता परमेश्वर ते शांतीचे पिता परमेश्वर जीवन जगू
ओ राहते रबाकी रिब्रोहुंता रामांतो आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो, विनंती करतो पिता परमेश्वर. रो सहांते रबा साकेते लबाकी रबोंते ओ सखांता रिशाते रबांते आमच्या राजांसाठी पिता परमेश्वर, अधिकाऱ्यांसाठी जे उच्च पदावर आहे पिता परमेश्वर, निर्णय घेणाऱ्या जागावर आहे पिता परमेश्वर, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर. त्यांच्या जीवनात पिता परमेश्वर आम्ही प्रकाश बोलतो पिता परमेश्वर. ते जे निर्णय घेणारे, ते जे विचार करते पिता परमेश्वर देशासाठी पिता परमेश्वर, त्याच्यावर पिता परमेश्वर त्यांच्या बुद्धीवर पिता परमेश्वर तुझ्या वचनाचं प्रकाश बोलतो येशूच्या नावात. री सोखेंता राबा साखेता राबांते री शाखाता राबांतो री त्रबो साबांते ले सेके तो री ब्रहाता ला माके राबोंते ई कारामांतो रो शाखेते राबांते राजे दे लबाहांता री त्रबो समांते ओ राहते ले मेके राबांते री त्रबो सबकरो बो शाता रामांते री त्रबा साखेता रामांतो पिता परमेश्वर. मी लोकांच्या जीवनात पिता परमेश्वर प्रकाश बोलते तुझ्या वचनाचा पिता परमेश्वर. ओके राहते रबा की रमांतो ते बुद्धीत चालते पिता परमेश्वर, तुझ्या ज्ञानात चालते पिता परमेश्वर. रोजे के दे रबांदे रीत्रबो सहांतो ओ राहते लबा के रमांतो पिता परमेश्वर. आम्ही सगळे पिता परमेश्वर घोषणा करतो पिता परमेश्वर, आम्ही तुझ्या प्रेमात शांतीत पिता परमेश्वर राहतो येशू मसीहच्या नावात. ओके रबा की लमांतो रिहांते राजे दे रबा की रोमोंतो ओके रबांते पिता परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही आणि ही जी प्रार्थना आहे आम्ही आमच्या तारणहाऱ्या येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागितो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण सध्या प्रार्थनेमध्येच आहोत आणि आम्ही आजचा दुसरा प्रार्थना बिंदू घेणार आहोत. दुसरा प्रार्थना बिंदू आहे, आम्ही प्रार्थना करणार आहोत क्राइस्ट एम्बेसीच्या भारतातील प्रत्येक सदस्यासाठी प्रार्थना करा की आम्ही ज्या काळामध्ये आहेत त्याबद्दल ते जागृत आहे आणि आमच्या द्वारे संपर्कातील जगातील असहाय्यतांचे डोळे उघडतील. हे घोषणा करा की सर्वत्र स्वार्थेचा प्रचार करण्यासाठी आमचे बांधव भडकले आहेत. त्यांना सांगा की त्यांच्याद्वारे बरेच जण अंधारापासून प्रकाशाकडे वळत आहेत. परमेश्वराच्या पुत्राच्या गौरवी स्वातंत्र्यात आणलेले आहेत. कोणीही स्वार्थ स्वतःकडे ठेवत नाहीये, परंतु काळाची निकड पाहून आणि गमावलेल्या व्यक्तीला तारण प्राप्त करण्यासाठी तत्पर आपल्या आत्मविश्वासाच्या प्रयत्नामध्ये दृढ आहेत. हालेलुया. आपण वचन बघणार आहोत यिर्मयाचा 20वा अध्याय आणि 9वे वचन. मग मी म्हणालो, मी आतापर्यंत त्याचा आदर करणार नाही. माझ्या हाडात जळत असलेल्या जळत्या अग्नीसारख्या त्याचा शब्द अंतःकरणात होता आणि मी धीर धरतो आणि मी थांबत नाही. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत की आमच्याद्वारे लोक परमेश्वराकडे वळत आहे आणि कुठलेही आपले सदस्य जे आहेत चर्चमधले, सेलमधले, जे आपले विश्वामध्ये जे आपले ख्रिस्ती बहीण भाऊ आहेत ते सगळे थकत नाहीये. ते त्यांचे सेवकाईमध्ये पुढे चालत आहे, वाढत आहे आणि गंभीरतेने लोकांसाठी प्रार्थना करीत ते आत्म्या जिंकत आहे आणि त्यांना प्रभूकडे वळवत आहे. आणि जे चर्चमध्ये येत होते पण आता येत नाही, सेलमध्ये येत होते पण आता येत नाही, येण्याचं थांबलेत, त्यांना आम्ही परत प्रार्थनेने आणि कळकळीची प्रार्थनेने आम्ही त्यांना परत बोलवतोय आणि त्यांना त्यांचे जीवन नष्ट न होई म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीतो. राबा शाखेते राबा करीम रहांतो रो साखेते लबांते री जहाते राकेतो राबांतो री महांते ए जेगे दे लबाकांतो री त्रबा शाखेता राबांतो रो जहांते राजेगे दे लबाकी राबांते रो साखेतो राबांतो री त्रबा शाखेता रामांते आसेखेते लमाकी रमांतो रो शाखेता लबांतो ओ जागे दे रबा कली महांतो री त्रबो शाखेते राबांते राजेगे दे लमांते री त्रबा कांतो रसखेते राबांते री शहाते लाते रबो का राबांतो राजेने रमांते री त्रबो के लबांते रासोतो रूबो होता ली महांता का त्रबो का राबांता रोशिता रामांते ओसी के ते रबाकी राबांतो री प्रबाहांते लमा शक्कतो रबांते पिता परमेश्वर. आम्ही आमच्या ख्रिस्ती बहीण भावांसाठी पिता परमेश्वर, त्यांच्यासाठी आम्ही भावांसाठी पिता परमेश्वर प्रार्थना करते पिता परमेश्वर. हे तुझ्या पिता परमेश्वर जे जवळ येण्याची जी पिता परमेश्वर वेळ आहे, जी
पिता परमेश्वर महत्वाची वेळ आहे पिता परमेश्वर, त्यात पिता परमेश्वर लोक पिता परमेश्वर माझे बहीण भाई पिता परमेश्वर आपल्या सेवकाईमध्ये पिता परमेश्वर ते दमत नाहीये, थांबत नाही पिता परमेश्वर, ते मागे वळत नाही पिता परमेश्वर, ते पुढे चालत आहे पिता परमेश्वर, जी त्यांची सेवकाई त्याच्यामध्ये ती गंभीरतेने पिता परमेश्वर कार्य करीत आहे. रीता राबाकाला मानतो रींदा राबा शाखेता राबांते राजेगे दोरी ब्रहांतो लोता राबाके राबाकीरा मानतो रोजांदा लामा शाते राबांते कराबांतो रोसाखेते रामांते राशेते राबूंता री सहाता रामांतो पिता परमेश्वर, ते तुझ्या वचनामध्ये वाढते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आम्ही सगळ्यांसाठी तुझ्या पिता परमेश्वर आभार स्तुती मानते पिता परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वर. रोजे खेते री कराबांतो ओके रबा शाते रमाली रबाहांते एके रबा कोरिम रहांता लबा शाकोतोरी रबा साकेते रमांते ओ सीता रबा लमांतो लोशोते रबाते रबाके रबांते री रहाते लमाके रबोंता. आणि ही जी प्रार्थना आहे आम्ही आमच्या तारणहाऱ्या येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागितो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता ही सुंदरशी वेळ आहे आमच्या स्तुतीची आराधनेची, तर आपण आपल्या क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. धन्यवाद तू स्पर्श केले आणि जवळ घेतले, तुझा आनंद मनामध्ये भरतो. प्रभू मी किती आभारी आहे. धन्यवाद तू स्पर्श केले आणि जवळ घेतले, तुझा आनंद मनामध्ये भरतो. प्रभू मी किती आभारी आहे. हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. तर ही वेळ आहे वास्तविकतेची संग्रहाची. तर आजचा विषय आहे, त्याने आपल्याला प्रार्थना करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. हालेलुया.
त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. लुका याचा 18वा अध्याय 1 वचन लिहिले आहे. देवाने आम्हाला प्रार्थना करण्यास सांगितली कारण तो उत्तर देण्यासाठीची योजना करतो. प्रार्थना ही त्याची कल्पना युक्ती आहे. त्याने प्रार्थना करण्यास आपल्याला आमंत्रण दिले आहे. याने तुम्हाला प्रार्थना करण्यास प्रेरित केले पाहिजे, कारण प्रार्थना करण्याचा सुंदर भाग म्हणजे तुम्हाला मिळणारी उत्तरे. हालेलुया. काही लोकांना उत्तराविना प्रार्थना करायची इतकी सवय लागलेली आहे की आता त्यांना प्रार्थना करण्यासाठीचा आत्मविश्वास कमी पडतो. याचे कारण हे आहे की त्यांना हे सत्य समजत नाही, शिवाय ते गोंधळामध्ये प्रार्थना करतात, योग्य पद्धतीने प्रार्थना करत नाही. मी जेव्हा प्रार्थना करतो मला नेहमी उत्तर मिळते आणि तुम्हाला सुद्धा मिळावे. मग प्रश्न हा आहे की तुम्ही प्रार्थना कशी करता? नवीन करारामध्ये आपण येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. आपण पित्याला येशूच्या नावात काहीही मागू शकतो आणि तो आपल्याला देईल. हाच येशूच्या म्हणण्याचा अर्थ होता जेव्हा योहान 16:23-24 मध्ये त्याने मांडले, त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो तुम्हाला ते माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. हालेलुया. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण येशूच्या जागी उभे राहतो. आपण त्याचे स्थान घेत असतो. मग आपण त्यालाच त्याच्या नावात किंवा त्याच्याच स्थानी उभे राहून प्रार्थना करू शकत नाही. या व्यतिरिक्त आपण काहीतरी घडू आणण्यासाठी किंवा होण्यासाठी येशूच्या नावात मागणी करू शकतो. ही प्रार्थना नाही. त्याऐवजी योहान 14:12-14 मध्ये असल्याप्रमाणे हे त्याच्या नावाच्या अधिकाराचा सराव वापर करणे आहे. हेच पेत्राने प्रेषिताची कृत्य 3 अध्याय 6 मध्ये केले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. तर मग नवीन करारामध्ये प्रार्थना बद्दल घडवून आणण्यासाठी तयारीमध्ये असते. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आत्म्याच्या स्तरामध्ये प्रार्थनेद्वारे निश्चित बदल घडवून आणू शकता. म्हणूनच येशूने म्हटले, मनुष्यांनी नेहमी प्रार्थना करावी आणि थकून जाऊ नये. याचा अर्थ नेहमी प्रार्थना करा आणि सोडून देऊ नका, निराश होऊ नका, कारण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तुम्ही नीतिमत्वाच्या कार्यासाठी सामर्थ्य उपलब्ध करता. प्रार्थनेद्वारे आपण देवाची इच्छा जशी स्वर्गामध्ये तशी पृथ्वीवर घडून आणतो. देवाला स्तुती असो. हालेलुया, हालेलुया. तर ही वेळ आहे प्रार्थनाची. तुम्ही माझ्यानंतर या प्रार्थनाला बोलू शकता. आपले पवित्र हात स्वर्गात उचला. प्रिय पित्या, प्रार्थनाच्या आशीर्वादासाठी आणि विशेष अधिकारांसाठी मी तुझा आभारी आहे. तू आम्हाला प्रार्थना करावयास सांगितले, कारण तू उत्तर देण्याची योजना करतोस. आता देखील मी तुझ्या संतानामध्ये आज वचनाच्या वाढत्या ज्ञानासाठी प्रार्थना करतो आणि नीतिमत्वाची कार्य उत्पन्न करण्यासाठी आणि राज्यासाठी त्यांना जिंकण्याकरिता तुझी सुज्ञता आमच्या अंत करण्याचे मार्गदर्शन करेल आणि आमच्या मनावर राज्य करेल. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम सोनमती भारद्वाज है। मैं डोभी जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हूँ और मेरी गवाही है कि पिछले संडे को मुझे जुखाम, बुखार, खांसी और उल्टी आ रहा था और मेरी मम्मी का भी तबीयत खराब था। और जब हमने संडे को मीटिंग अटेंड की, उस मीटिंग के दौरान जब पास्टर लास्ट में प्रार्थना कर रहे थे
उस प्रार्थना के द्वारा आधे घंटे बाद हम दोनों चंगे हो गए। इसलिए हम पास्टर का धन्यवाद देते हैं। थैंक यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। हालेलुया, परमेश्वर राज करे तो। हालेलुया, हालेलुया, पवित्र पवित्र आहे तू प्रभु परमेश्वर। You guess प्रभु, you guess प्रभु कि तू है पवित्र पवित्र आहे तू प्रभु परमेश्वर। You guess प्रभु, you guess प्रभु। हालेलुया, परमेश्वर राज करे तो। हालेलुया, हालेलुया, पवित्र पवित्र आहे तू प्रभु परमेश्वर। You guess प्रभु, you guess प्रभु कि तू है पवित्र पवित्र आहे तू प्रभु परमेश्वर। You guess प्रभु, you guess प्रभु। इंद्रा शोरो शाखामांदोलो खोंद्रा बाबा। ओ धन्यवाद स्वर्गीय पिता, तुझ्यासारखा कोणी नाही। धन्यवाद देतो तुला तुझ्या दयेसाठी,
करुणासाठी, प्रेमासाठी धन्यवाद. तूच या जगाचा स्वामी आहेस प्रभू. जगातील सर्व देश तुझे आहेत प्रभू. तुझ्यासारखा कोणी नाही. आम्ही सर्व प्रभू तुझ्या हाताची रचना आहे प्रभू. सर्व तुझ्या हाताची रचना आहे. धन्यवाद तुझ्या दयेसाठी, करुणासाठी धन्यवाद देतो प्रभू. या वेळेसाठी प्रभू जी तू आम्हाला दिली आहे तुझ्या आत्म्याद्वारे. आम्ही बोलतो प्रभू, आमच्याकडे ऐकणारे कान, बघणारे डोळे आणि समजणारे हृदय आहे प्रभू. तुझ्या गौरवासाठी धन्यवाद प्रभू. आम्ही जसं इथून जाऊ प्रभू, आम्ही इथून चांगले बनून जात आहे. या गौरवातून गौरवात पुढे वाढून जाईल प्रभू, जे आमच्या आत्म्यामध्ये आहे प्रभू. प्रार्थना करतो प्रभू मी तुझ्या मुलांसाठी. जर कुठे पण कुणी आजारी होते, मी त्यांच्या शरीरात वास्त बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. चंगाई बोलतो येशूच्या नावामध्ये. चंगाई बोलतो येशूच्या नावामध्ये. मी त्यांच्या शरीरावर दुष्ट सैतानांना, आजारी पसरवणाऱ्या सैतानांना जाण्याचा आदेश देतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्या फेफड्यांमध्ये मी जीवन बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या प्रत्येक अंगामध्ये प्रभू मी जीवन बोलतो येशूच्या नावामध्ये. हा प्रभू धन्यवाद. आणि या संपूर्ण प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. बसू शकता तुम्ही सर्व. तर आपण सुरुवात केली होतं शिकण्यासाठी दाऊदविषयी, दाऊदच्या जीवनाविषयी. एक गोष्ट राहून गेली होती मागच्या वेळी, तर ती आपण शिकू. मग मी माझा नव्याने संदेश सुरू करेल. गोष्ट जी मी हिंदी सर्व्हिसमध्ये नाही बोली, पण मी माझ्या इंग्लिश सर्व्हिसची नोट बघितलं तर ती झाली होती. तर आपण तिथून सुरुवात करू. पहिला समवेल. आपण वचन वाचू. आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपून दावीद सैन्याकडे धावला, भावांचा शोध घेऊन. आपण शिकलो होतो की दाऊद लापरवाही नव्हता. आणि आपण बघितलं होतं की दाऊदच्या वडिलांनी सांगितलं होतं की जाऊन आपल्या भावांना जेवण देऊन या. आणि ते वचन सांगत आहे आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपून. माहिती आहे ना तुम्हाला, जर तुम्ही कुठे गेला, हॉस्पिटलमध्ये गेला, तर तुमचं सामान चेक करतात. तुम्ही समजा मॉलमध्ये जरी गेला तर ते काय करतात तुम्हाला माहिती आहे, तुमचं सर्व सामान चेक करतात. ते बोलत आहे दाऊदकडे बुद्धी होती. 17 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा कुठं चालला आहे, युद्ध बघायला. तो पूर्ण उत्साहितपणे तो चाललेला आहे. याला युद्ध बघायचं होतं, पण त्याची बुद्धी चालत होती. तर दाऊद आपलं सर्व सामान रखवालीदाराच्या हातात सोडून, असतं ना ते मॉलमध्ये एक वॉचमॅन असतो, तसंच तो सांगत आहे की तिथे त्याने त्याचं सामान सोडले. त्याचकडे बुद्धी होती. तो लक्ष देत होता. तो जबाबदारीने वागत होता. 17 वर्षाच्या मुलांप्रमाणे चुका करत नव्हता. युद्धाच्या वेळेमध्ये सर्वत्र युद्ध चालले होते, दुदू. पण त्यांनी काय केले, आपलं सामान रखवालदाराच्या हातात सोडले. ते तुम्ही तसे बनू नका, पास्तर माझा मोबाईल चोरीला गेला. मी विचारलं का गेला, तुम्ही बोलतो रात्री खिडकी उघडी ठेवून आम्ही खिडकीच्या साईडला मोबाईल ठेवला होता. प्रार्थना करा पास्टर. प्रभू काय करणार, स्वर्गदूत तुमच्या सुरक्षतेसाठी, तुमच्या मूर्खपणासाठी नाही, तुमच्या मूर्खतेमध्ये साथ देण्यासाठी नाही. समजलं का? खूपदा लोक म्हणतात प्रभू प्रार्थना मूर्खता का केली होती. तर असा विचार करू नका तुम्ही मूर्खता करणार आणि देवाला प्रार्थना करणार आणि स्वर्गदूत तुमच्या मूर्खतेसाठी येतील. बुद्धिमान परमेश्वरचे स्वर्गदूत आहेत. बुद्धिमान परमेश्वरचे ते सेवा करतात. मूर्खताचे त्यांना ऐकू येत नाही. हालेलुया. दाऊद आपलं सामान रखवालदाराच्या हातात सोडून युद्धाकडे धावला, सैन्यांकडे धावला. हा घाईत होता, पण घाईमध्ये पण त्याने नाही केल्या. कुणाला विचारले चूक का झाली, ते बोले घाईघाईत केली. आता हे काय आहे, घाईत चुका झाला. मी तर बोलतो दाविदाबरोबर तर नाही झालंय. दाऊद पळत होता, त्याच्या मनात उत्साह होता युद्धाला बघण्याचा. पहिल्यांदा युद्धासाठी चालला होता बघायला. तो आतापर्यंत बेडबाकडी चरत होता. लॉर्ड हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधीच असा विचार करू नका ओ
आम्ही पहिल्यांदा कामांना बरोबर नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. ओके, पहिला संपेल 17 अध्याय 32 पासून आपण वाचणार आहोत. दावीद शौलाला म्हणाला, गल्ल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. तुम्हाला माहित आहे गलिथ्यांनी की दिली होती. युद्ध 30 दिवस चालू होते. एकाकडे पलिस्तीन होते, एकाकडे इस्रायली. गल्याथ 9 फुटाचा होता. तो दररोज बाहेर निघत होता, ओरडत असे, कोण आहे, मला हारून दाखवा, संपूर्ण देश तुमचा होय. आता मी जर हरवले तर तुमचा देश माझा. तर हे रोज होत होतं. तर बिचारे सैनिक बसले होते आणि तुम्हाला माहिती आहे दावीदाने बोलला होता, मी जाऊन त्याला मारेल. ही गोष्ट शौलाकडे पोचली आणि दाऊद शौलासमोर उभा होता. आणि मग दावीदाने शौलाला बोलले, गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. तुम्ही बोलू शकता कुणाचे मन कोविडमुळे खचून नये, कारण जे आपल्यामध्ये आहे ते मोठे आहे त्याचपेक्षा जे या जगात आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या आतमध्ये परमेश्वराचे जीवन आहे. हालेलुया. बोला, माझ्या आतमध्ये परमेश्वराचे जीवन आहे. ठीक आहे, तर तुमचा दावीद आज मी बनतो. तर मग वचन सांगते, गल्याथच्या बोलण्याने लोकांना खचून कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिस्तीचा मी सामना करतो. पुढचे, शौल त्याला म्हणाला, तू त्याला युद्धात पुढे पाडून शकणार नाही. तू साधा सैनिक सुद्धा नाहीस. गल्याथ तर लहानपणापासून लढाईवर जात आहे. ते असतं ना, ते म्हण आहे बघा, की ज्या शाळेत तुम्ही शिकता त्याचा मी प्रिन्सिपल आहे, त्या प्रकारचंच आहे. तो बोला, तू तर आता 17 वर्षाचा आहे, तुझ्या वयापर्यंत तो युद्ध करून आला, तू काय लढशील त्याशी? का स्वतःला तरुणात मरायला पाठवत आहे स्वतःला? 34 वचन. पण दावीद म्हणाला, मी माझ्या आता दाऊदने स्वतःचा रिझ्यूम ऐकवायला सुरुवात केली. नोकरी कुठली होती? गलिथ्याला मारण्याची. मालिकने काय बोललं, तू नोकरीच्या लायक नाही. मग दावीद बोला, ठीक आहे, मी माझा रिझ्यूम वाचतो. मग इथे दावीद आपला रिझ्यूम वाचू लागला. 34. पण दावीद म्हणाला, मी माझ्या वडिलांचे शेर मेंढरे राखत होतो. एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरू उचलून घेऊन गेले. मी त्यांचा पाठलाग केला, त्यांच्यावर हल्ला करून कोकराला त्यांच्या तोंडातून सोडवले. या हिंस्र पशूंनी माझ्यावर झेप, पण त्यांच्या जबडा खाली धरून त्यांना मी ठार केले. बॉय, रिझ्यूम तर वाचा, गोष्ट तर वाचा. सिंहाने हमला केला, त्याची दाढी पकडून ठार मारले. प्रेज द लॉर्ड. मालिक बोलला, रिझ्यूम तर चांगला आहे. पुढचे, सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. तुम्हाला माहिती आहे, सिंह काय लहान नव्हता. तुम्हाला वाटत सिंह लहान ना? हां, सिंहाला दाढी यायला टाइम लागतं. आणि ज्या सिंहाला दाढी असते, इलाका एरिया त्याचाच असतो. जास्ती वेळ नाही सांगायची, मी डिस्कवरी चॅनल नाही चालवत आहे. पुढचे वचन आपण वाचू. सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. त्या परक्या गल्याथ्याची ही ती अशीच गत करीन. आपल्या जिवंत परमेश्वराच्या सैन्याची तर उडवतो. त्याला मृत्यूच्या सामोरे जायलाच पाहिजे. मग दाऊद बोलला, परमेश्वर मला सिंह आणि अस्वल याच्या तावडीतून सोडवले, तो मला या पलिसीच्या हातूनही सोडेल. तर शौल दावीदाला म्हणाला, ठीक, तर देव तुझे रक्षण करो. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच मालकाला विश्वास झाला की नोकरी त्याला भेटली. पुढचे वचन सांगते, शौलाने आपली स्वतःची वस्त्र दावीदाला दिली. पितळी, शिरस्त्राण आणि चिलखत त्याच्या अंगावर चढवले. म्हणजेच नोकरी भेटली तर इक्विपमेंट पण भेटायला पाहिजे. मग शौलाने हे सर्व गोष्टी केल्या. तर मग पुढे दावीदाने मग तलवार लावली आणि तो चालून पाहू लागला, पण त्याला हालचाल जमेना, कारण त्याला अशा अवजड गोष्टींना सवय नव्हती. तर तो म्हणाला, सर्व चढून मला लढता येणार नाही, याची मला सवय नाही. आणि त्याने ते सगळे उतरवले. बिचारा, तुम्हाला माहिती आहे, शौल पूर्ण ह्याच्यामध्ये सर्वात उंच व्यक्ती होता. दावीद 17 वर्षाचा होता आणि शौल कदाचित 7-8 फुटाचा असेल. तुम्ही विचार का, 7-8 फुटाचं माणसाचे जर कवच राहिले तर कसं येईल? दावीदाची हालत तुम्हाला माहिती आहे, अशीच होती. बाबा चालायला पण होत नाही, तर काढून टाका माझ्या अंगावरनं सर्व. दावीदाने त्यांना त्या सर्व ह्याला काढून टाकले वस्त्राला. तेव्हा एक काठी तेवढी हातात घेऊन अभी पता लगेगा लाठी. तो वाहत्या झाडाकडे गुळगुळीत गोटे शोधायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने 5 गोरे गोटे घेतले आणि हातात गोफन घेऊन, तुम्हाला माहिती ना गोफन असतं जे चिमण्यांना मारायसाठी वापरतात, तो गल्याथ्याच्या समाचाराला निघाला. पुढचे वचन वाचू. गल्याथ हळूहळू पावले टाकी दावीदकडे येऊ लागला. गल्याथ्याच्या मदतीस
ढाल धरून त्याच्या पुढे चालत होता. तुम्हाला माहिती आहे जेव्हा गल्यात चालत असे त्याच्या मदतीस नोकर असायचे त्याचे ढाल पकडण्यासाठी. दाविदाला बघून गल्यातनं हसू फुटले. हा देखना तांबूस वर्णाचा तरुण सैनिक नव्हे हे लक्षात त्याच्या आले. विचार करा, 9 फुटाच्या माणसासमोर 5 फुटाचा 17 वर्षाचा मुलगा. ते असतं ना जेव्हा मोठा लहान भावाला बोलतो 1 फूट 1.5 फूट उठ साईड लाव. बायबलमध्ये लिहिलंय हा देखना तांबूस वर्णाचा तरुण म्हणजेच लाली त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती. कुणाच्या? दाविदाच्या. तो दाविदाला म्हणाला, ही काठी कशाला कुत्र्याला हाकलतात असे मला हाकलणार आहेस की काय? मग गल्याथ्याने आपल्या देवतांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. दाविदाला तो म्हणाला, जवळ आहे, आज पक्ष्यांना आणि वन्य प्राण्यांना तुझे मांस खाऊ घालतो. नेक्स्ट. यावर दावीद त्या पलिष्टी गल्याथ्याला म्हणाला, तुझी तलवार भाला बरची याच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस, पण मी मात्र इस्रायलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरे येत आहे. तू त्याला दुसणे दिली होती. पुढचे वचन, आज आमचा देव तुझा पराभव करेल. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीस आणि धड पशून पक्ष्यांना खायला टाकेल. सगळ्या पलिष्ठांची आणि आम्ही अशीच अवस्था करून टाकू. मग इस्रायलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल. लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार भाल्यांची गरज नसते. हे इथे जमलेल्या सगळ्यांनी कळून चुकले. हे परमेश्वर युद्ध आहे, हे परमेश्वराचे युद्ध आहे. तुला पलिष्ठाचा पराभव करायला देव आमचा पाठीराखा आहे. गल्याथ तेव्हा दाविदावर हल्ला करायला सरवला. संतपणे तो जवळजवळ सरकू लागला. तर दावीद चपळपणे त्याला सामोरे गेला. म्हणजेच काय झाले, जेव्हा तो इथून पळत दावीद सुद्धा त्याच्या अंगावर पळत गेला. असं चालू नव्हतं, बघ मला हात लावू नको, बघ मला हात लावू नको. तिथे काय चालू होतं, तो बोलतो मी तुला मारेल. दाऊद पण बोलतो मी पण तुला ठार मारून टाकेल. थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याचबरोबर गल्याथ्याच्या 2 डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला. अशा प्रकारे नीरव गोफण धोंड्याच्या साह्याने त्याने पलिष्ठाचा ठार केले. दाविदाकडे तलवार नव्हती. प्रेज द लॉर्ड. बोलू शकता हालेलुया. खूप सुंदर गोष्ट आहे. आता काय काय शिकू शकतो आपण ह्यातून? सर्वात पहिली गोष्ट आपण शिकू शकतो, दाऊद एक साहसी होता. जेव्हा तुम्हाला विजय पाहिजे, जेव्हा तुम्हाला यश पाहिजे, तुम्हाला साहसी व्हावे लागेल. तुम्ही घाबरू नाही शकत. बोला, मी घाबरू नाही शकत. यशासाठी एक रिक्वायरमेंट आहे, ते काय आहे? साहस. ती गोष्ट होती जेव्हा आपण दाऊदचे पूर्ण पॅसेज वाचले तेव्हा आपल्याला समजले दाऊद काय होता? साहसी होता. जाऊ परत एकदा 32 मध्ये. दावीद शौलाला म्हणाला, गल्याथ्याच्या बोलण्याने लोकांचे खचून जाता कामा नाही. ह्याचाच अर्थ दाऊदचे मन कच्चे नव्हते. दाऊदच्या आतमध्ये मनात कुठे भीती नव्हती. जर तुम्हाला यश पाहिजे, मला माहिती आहे तुम्हाला पाहिजे, तर 2 गोष्टी करा. निर्देशाचं पालन करा आणि ते निर्देश करायला साहस करा. कधी कधी असे वाटेल की निर्देश हे तुमच्या सीमेच्या बाहेर आहे. त्यासाठी तुम्हाला साहस पाहिजे. ते दाविदाकडे भरभरून होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचे 34वें वचन, पण दावीद म्हणाला, मी माझ्या वडिलांचे शेरमेंढरे राखतो. तेरा दास अपने पिता की भेड़ बकरियां चराता था. तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलो होतं की परमेश्वर काय म्हटला दाविदाविषयी? तो माझ्या मनाच्या पाठचा मनुष्य आहे. तुम्ही ते बघू शकता. दावीद एक चांगला मेंढपाळ होता. तुम्हाला वाटेल हे का आहे गरजेचे? चला वचन वाचू आपण. योहान 10वा अध्याय 11वे वचन. येशू ख्रिस्तांनी बोलला, मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देतो. एका मेंढरासाठी या 17 वर्षाच्या मुलाने आपला जीव धोक्यात टाकला. मेंढरासाठी हेच आपल्यावर आशा केली जाते. जर तुम्ही एक लीडर आहात, तुम्ही एक ख्रिस्ती आहात, तर तुम्ही एक लीडर आहेत. कदाचित तुम्हाला माहीत नसेल. मला वाटत असं मी चर्चला जातो पण मी लीडर नाही. कुणी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही एक लीडर आहात, कारण तुम्ही अंधारातून पुढे आला. सर्व लोक जे येशू ख्रिस्ताला नाही ओळखत ते पाठी आहेत, तुम्ही पुढे आलात. ते अंधारात आहे, तुम्ही प्रकाशात आहे. तुम्ही ऑलरेडी काय बनला? लीडर. काय बोला? मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी जीव देतो, पण कुठल्याच आत्म्याला हरवू नाही शकत.
कुठल्याच आत्म्याला आपण पाठी जाऊ देऊ नाही शकत. लॉर्ड, ऐका तुम्ही, आपण कुणालाच पाठी जाऊ देऊ नाही शकत. चांगले मेंढपाळ आहेत. जर कोण बोलतं मला चर्चमध्ये यायचं मन नाही, तुम्ही काय करता? त्यासाठी प्रार्थना करता. त्याला सैतानचा शिकार होऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बोलला? चांगला मेंढपाळ मी आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी जीव देतो. आपण कुणालाही हरवू शकत नाही. हर आत्मा महत्वाची आहे. हालेलुया. फक्त स्वतःच्या जीवनाला महत्त्व देऊ नका, दुसऱ्याच्या जीवनाविषयी पण चिंता करा. त्यांच्यासाठी एक मध्यस्थ बना, त्यांना वचन द्यायला सुरुवात करा. ये वो चीजें थी जो हम दाऊद के जीवन से देख रहे हैं. सोच के देखिए. विचार करून बघा, येशू ख्रिस्त पण स्वतःला काय बोलला? मेंढपाळ. दावीद पण काय बोलला? मी चांगला मेंढपाळ. येशू ख्रिस्त बोलला मी चांगला मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त असं नाही बोलला मी चांगलं बरं करतो, मी चांगला बुद्धिमान आहे. नाही, तुम्ही स्वतःला काय बोलला स्वतःविषयी? मी एक चांगला मेंढपाळ आहे. जाऊन वाचा बायबल, तुम्हाला समजेल. येशू ख्रिस्ताने आपलं डिस्क्रिप्शन, आपली ओळख अशा प्रकारे गेली. मी एक चांगला काय आहे? मेंढपाळ. जर आपण येशूप्रमाणे आहे तर आपण सुद्धा काय आहे? जे काही आहे आपण सुद्धा काय आहे? चांगले मेंढपाळ. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आत्म्यांकडे लक्ष द्यावं लागेल. आपण त्यांना असं सोडू नाही शिकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? पर एकदा पाठी जाऊ. 35, 36, 37. बहुत सारी चीजें सीखनी. मी त्याचा पाठला केला, त्याच्यावर हल्ला करून कोकराच्या त्याच्या तोंडाला सोडवले. हिस्त्रपासून मी माझा झेप घेतली, पण त्याच्या जबडा खाली धरून त्याला आपण मी ठार केलं. हे काय सांगत आहे? तो काय होता? एक योद्धा. योद्धा. खूप साऱ्या ख्रिस्ती लोकांना हे माहीत नाही. ते काय आशा करतात? प्रभू येईल काहीतरी करेल, प्रभू येईल काहीतरी करेल, प्रभू येईल काहीतरी करेल. त्यांना पण काहीतरी करायचं आहे. दाविदाला देव माहीत होता. ते दाविदाने प्रार्थना नाही केली, ओ प्रभू येईल आणि मला वाचवेल. दाविदाला माहिती आहे त्याला पण काय करायची गरज होती. तर धर्माप्रमाणे वाट बघू नका. देव येईल आणि काहीतरी करेल, येईल आणि काहीतरी करेल. मी आणि तुम्ही जर काय नाही केलं तर देव पण काही नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. मला आणि तुम्हाला हलायचं आहे. त्याला बोला पहिला मला आणि तुम्हाला हलायचं आहे. सुन रहे हैं आप? हेलो. मी बोलायला कुठल्या प्रकारचा संदेश चालू आहे? मी बोला ना, आपण लीडर आहेत. लीडरला अशाच प्रकारचा संदेश दिला जातो. मी मुले नाहीत. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. जर पहिल्यांदा आलात तर काळजी करू नका, आम्ही तुम्हाला लीडर बनवून टाकू. प्रेज द लॉर्ड. मी लढायला शिकाल प्रार्थनामध्ये. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगतो? मी त्याचा पाठलाग केला, त्याचा हल्ला करून कोकराला त्या तोंडात सोडवले. तू पाठलाग करत, हे नाही की ओ माझा मेंढरू मेला. हा, पाठलाग कर. तो काय सांगत आहे? फॉलो अप. म्हणजे कोण चर्चमध्ये येत नाही, तुम्ही त्याचा पाठलाग करताय. फॉलो अप. मैं मार डालता था उसे. अगला वचन. पुढचे. शी आणि अस्वल दोघांना मी मारले, त्याच्या परक्या गलथ्याची मी तशीच गत करेल. आपला जिवंत परमेश्वर सैन्याचा डर उडवतो, त्याला मृत्यू समोर जायला पाहिजे. पुढचे. परमेश्वराने मला सिंह आणि स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवले, तो मला पलिशेच्या हातून सोडविल. तेव्हा शाऊल दाविदाला म्हणाला, ठीक तर देव तुझे रक्षण कर. दाविदाचा कुणावर भरोसा होता? परमेश्वरावर. प्रेज द लॉर्ड. तो त्याचे काम करत होता, पण त्याला विश्वास कुणावर होता? देवाच्या सामर्थ्यावर. आपण आपले पाय उचलतो, पण आपला भरोसा विश्वास कुणावर असतो? परमेश्वराच्या सामर्थ्यावर. हे दाविदाचे जीवन आपण बघत आहे. मी तुम्हाला सांगितलं दाविदचे चरित्र खूप इंटरेस्टिंग आहे शिकायसाठी. तुम्हाला सांगितलं दाविद मिलेनियर मध्ये पण काय होणार आहे? राजा. हालेलुया. काय शिकत आहे आपण? दाऊद त्याचा विश्वास कुणावर होता? परमेश्वरामध्ये. त्याचे मन देवावरनं कधीच हटले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मग पुढचं वाचू. त्याने ते सगळे उतरवले. 40वें वचन. एक काठी तेवढी हातात घेऊन तो वाहत्या झऱ्यात गुळगुळीत गोटे सोडायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने 5 गोटे घेतले आणि हातात गोफण घेऊन तो गलाथ्याच्या समाचाराला निघाला. खूप महत्वाची गोष्ट तुम्ही इथून शिकू शकता. दाविदाचा स्वतःवर भरोसा होता, त्याच्या काबिलियतवर. क्या था? काबिलियत पे भरोसा. वो नहीं कह रहा था मुझसे नहीं होगा. जर मी करेल तर परमेश्वर त्याला मदत करेल. इकडे एक यशस्वीपणाचा नियम आहे जे तुम्हाला शिकायचे, की यशस्वी बनण्यासाठी जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे.
कधी विचार करू नका की पुढचं नवीन काय येईल तेव्हा मी पुढे वाढेल. नाही, जे तुमच्याकडे आहे ते पुरेसे आहे तुमच्या पुढच्या लेवलवर घेऊन जाण्यासाठी. बहुत बड़ी सिद्धांत यहाँ पे आप सीख सकते. असं विचार करू नका ओ घर बदलेल तेव्हा जीवन बदलेल. नाही, जिथं कुठे आहे जे काय तुम्हाला पाहिजे जीवन बदलण्यासाठी ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे. ती विचार करू नका माझ्याकडे नाही पुढच्या जीवनात वाढवण्यासाठी काय. जर तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुम्ही वचन वाचाल, परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टी दाखवेल की जे काय तुम्हाला पाहिजे ते तुमच्याकडे आहे. पुढे कसे जाऊ शकता. कधी पण स्वतःवर शक करू नका ओ मी माझ्याकडे पुरेसे नाही, सरकार मला मदत करून दे. सरकार म्हणत नाही, जे तुमच्याकडे आहे ते पुरेसे आहे तुम्हाला पुढच्या लेवलवर घेऊन जाण्यासाठी. तुमच्याकडे 2 हात आहेत 2 पाय आहेत, खूप जणांकडे ते पण नाही. ते असा विचार करू नका. खूप सारे लोक जे पूर्ण शरीर असून पण भीक मागत आहेत. अजून असे आहे की कोणतरी येईल आणि त्यांना पैसे देऊन जाईल. तसं तुम्ही विचार केला की तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाला वाढवण्यास काफी नाही, पुरेसे नाही. बहुत से लोगों ने ये सोच लिया नाही पॅन्डेमिक चालू आहे कसं करू. नाही, या पॅन्डेमिक मध्ये पण सुद्धा तुम्ही प्रार्थना कराल, जर तुम्ही लक्ष द्याल परमेश्वर तुम्हाला दाखवेल या पॅन्डेमिक मध्ये पण कसं पुढे वाढायचं आहे. वहां पर चुनौती थी. संकट होते 2 देशांमध्ये. ते बोलत होते आमच्याकडून नाही होणार, आम्ही मरणार. हमारे अंदर योग्यता नहीं है. समोरचा आमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. एक मुलगा येऊन काय बोलतो आमच्याकडे देवाचे नाव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पॅन्डेमिक मध्ये घाबरून बसत नाही. तुम्ही पण काय बोलता पॅन्डेमिक मध्ये माझ्याकडे येशूचे नाव आहे. हालेलुया. ऐकता तुम्ही संपूर्ण देश घाबरून बसला होता पण दावीद नाही. त्याला माहित होते जो उसके पास है वो काफी. तो बोला तू तुझ्या सर्व गोष्टी करून माझ्याकडे येतोस, मी तुझ्याकडे येतो येशूच्या नावामध्ये. त्याला त्याच्या काठीवर विश्वास होता, त्याच्या गोफांवर विश्वास होता. जे तुमच्याकडे काय तुम्हाला त्याचा विश्वास आहे. असं बोललो का नाही पास्टर मला चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, माझ्याकडे हे होऊ नाही शकत, माझ्याकडून ते होऊ नाही शकत. प्रेज द लॉर्ड. बोला जे माझ्याकडे आहे ते पुरेसे आहे मला पुढे नेण्यासाठी. जे माझ्याकडे आहे ते पुरेसे आहे मला पुढे नेण्यासाठी. मी थांबू जाऊ शकत नाही. बोला महिमा. ऐकताय तुम्ही. कधीच असा विचार करू नका मी पुढे नाही वाढू शकत. जगामध्ये एवढी मोठी बुद्धी नाही ना की शक्ती आहे की तुम्हाला आणि मला पुढे वाढण्यापासून थांबू शकते. कुठलीच गोष्ट आपल्याला थांबवण्यासाठी बनवली गेली नव्हती. कुठलीच गोष्ट मला थांबवण्यासाठी बनवली गेली नव्हती. काय तुम्हाला माहिती आहे हे. कधी विचार करा परमेश्वर संपूर्ण गोष्ट आपल्या तुमच्या माझ्या फायद्यासाठी बनवली आहे. वो बहुतों को नहीं पता. पण खूप जणांना वाटतं संपूर्ण जग मला भांडण्यासाठी उभे आहे, पण संपूर्ण जग तुमच्या फायद्यासाठी बनवले गेले होते. प्रेज द लॉर्ड. नदी नाले पाऊस ऊन सर्व यांच्यातले कुठलीच गोष्ट तुमच्या विरोधासाठी नाही बनवली गेली. कुठलाच पक्षी कुठलाच प्राणी तुमच्या विरोधासाठी बनवले गेले नव्हते. सर्व गोष्टी बनवल्या गेल्या होत्या तुमची आणि माझी सहायता करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. सुन रहे हैं आप. जेव्हा तुम्ही स्वतःला बोलता माझ्याकडे ते आहे जे मला पाहिजे, तेव्हा तुमचं मन विचार करायला सुरुवात करते. हालेलुया. चला पुढे अजून वाचू. आगे चलेंगे. इथे खूप चांगला प्रिन्सिपल आहे. आठवण आहे तुम्हाला दावीद बोलला माझ्यासमोर सिंह आला, माझ्यासमोर अस्वल आला आणि मी सिंहाला पण मारले अस्वलाला पण मारले. तो नाही बोलला पहिला अस्वल आला मग सिंह आला. इथे लक्ष द्या गोष्टीमध्ये. तो बोलला पहिला सिंह आला मग अस्वल आला. मग गोष्ट पुढे वाढली आणि गोष्टीमध्ये ट्विस्ट आला. इथे पलिष्टीने दाविदाला बोलले काय मी कुत्रा आहे. इथे दाविदाने आपल्याला यशाला त्या उंचावर भरले होते आपल्या आतमध्ये की पलिष्टी सुद्धा स्वतःला इतका छोटा मानत होता. दावीदने पलिष्टीला एक कुत्रा समजत होता म्हणून तर काठी घेऊन आला होता. मेंढपाळ काठी का ठेवतो कारण कुत्रे मध्ये येतात त्यांना हकलण्यासाठी. समजलं का काठी. तुम्हाला कसं समजेल तो काय विचार करत होता. मला माहिती आहे दावीद काय विचार करत होता. दावीद विचार करत होता पलिष्टी काय आहे कुत्र्याप्रमाणे. लहान मुलं प्रत्येक गोष्टींसाठी मस्ती असते.
कितना मेरी बात समझ में आ रही? पप्पा ट्रेन विकत घ्यायचे ट्रेन विकत घ्यायचे चॉकलेट पण ट्रेन पण आणू त्यासाठी चॉकलेट आणि ट्रेन काय पप्पा आणतील. Praise the Lord. दाऊदनी पहिला सिंहाला मारले मग अस्वलाला मारले. आता पलिस्तीला काय दिसत आहे कुत्रा. पलिस्ती ह्या हातपर्यंत त्याला कुत्रा दिसत होता की स्वतः पलिस्तीलाच तो कुत्रा वाटत होता स्वतःला. पलिस्ती बोलत होता मी ज्या प्रकारे संकटाला बघता संकट पण स्वतःला त्या प्रकारेच बघते. तुम्ही संकटाला मोठे बघाल तर ते संकट पण स्वतःला मोठे बघाल. जेव्हा तुम्ही त्या संकटाला छोटे बघाल त्या संकटाचा कॉन्फिडेंस पण निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. सुनाई पड़ा? कितनी मेरी बात समझ में आई? परेशानी का भी कॉन्फिडेंस चला है. तर तुम्हाला पण कॉन्फिडन्स मी 6 मारेल लोकांनी सांगितलं अरे तो बॉलर तर पहिल्याच बॉलला विकेट घेतो. तुमचा कॉन्फिडन्स गेला. बॉलवर आजपर्यंत कोणी 6 नाही मारला. तुम्ही बोलता तुमच्या आतमध्ये त्याची भीती बनते. जेव्हा तुम्ही पहिला सेहवाग होता तुम्ही काय बनता मग राहुल द्रविड बनता. भीती वाटते तुम्हाला बॉल टक. तुम्ही काय केलं त्या बॉलरला मोठे मानले. जोपर्यंत चिंता तुमच्या डोक्यात मोठी आहे ती चिंता पण स्वतःला मोठे समजेल. हा 9 फुटाचा पलिस्टी स्वतःला काय समजत होता आता कुत्रा. का कारण ह्याच्यासमोर जो माणूस होता तो त्याला काय समजत होता कुत्रा. तुम्ही कुणाला कुत्रा समजू नका. इथे कुत्र्याचा अर्थ काय आहे छोटा लहान. कुठल्या संकटाला मोठे समजू नका. प्रेज द लॉर्ड. कुठलेच संकट मोठे नाही. कुठलेच संकट मोठे नाही. कुठलेच संकट मोठे नाही. दुसरी गोष्ट जी तुम्ही इथून शिकू शकता जे संकट आहे लोक बोलतात ना असं वाटतं संकट वाढत आहे. असं नसतं. बोला असं नसतं. दाखवतो मी तुम्हाला. पहिलं कोण आलं सिंह. दुसरं कोण आलं शेर. फिर कौन आया? संकट वाढले की कमी झाले. मग कोण आलं कुत्रा. कारण संकट का मोठं वाटते माहिती आहे. जेव्हा पहिला त्यांना युद्ध लढायचं होतं ते त्यांनी लढलेच नाही. पहिला लढा त्यांना भेटलेला तेव्हा ते घरी जाऊन झोपले. ह्या सिंहाची दाढी वाढत आहे. त्यांनी लढा दिलाच नाही. त्यांनी येशूच्या नावाचा वापर केलाच नाही. त्यासाठीच त्यांना वाटतं माझ्या जीवनात त्रास वाढत आहे. नाही जीवनात संकट वाढत नाही. जेव्हा तुम्ही संकटाला हरवायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या जीवनातलं संकट काय होत राहतात छोटे. दाविदाबरोबर होत होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मोठे संकट जिंकता तेव्हा सगळे संकट काय वाटतात छोटे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. संकट तेव्हा आहे जेव्हा तुमच्या समोर युद्ध आल्याने तुम्ही त्या लढापासून लांब पळता. ओ पास्टर प्रार्थना करा तुम्ही. मी बोला तुम्ही करा. नाही पास्टर तुम्ही करा. लढा तुमचा होता जे तुम्ही मला लढायला दिला. तुमचा विश्वास कधी वाढेल. तुम्ही का नाही लढला. तुम्ही सिंहाला का स्वतः नाही मारले. का तुम्हाला वाटले जे माझ्याकडं येशूचं नाव आहे ते ओरिजिनल आहे आणि तुमच्याकडं नकली पाकिस्तानाची नोट आहे. मला वाटलं पास्टर प्रार्थना करतील तर नक्कीच काहीतरी बदलेल. आमच्या प्रार्थनेने काय नाही बदललं. हेच तर संकट आहे. हेच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही स्वतःची लढाई नाही लढली. तुम्ही त्या सिंहाला नाही मारले. जर तुम्ही त्या सिंहाला मारले असते तर तुम्हाला पुढच्या वेळी अस्वल भेटले असते. अस्वलाला मारले असते तर पुढच्या वेळी काय भेटले असते कुत्रा. तुम्ही ह्या सिंहालाच नाही मारले तर त्याची दाढी मोठी झाली आणि बब्बर शेर पडून तुमच्या समोर सारखा येत आहे आता. प्रेज द लॉर्ड. बुद्धिमान बना. शेजाऱ्याला बोला बुद्धिमान बना. जे लढा परमेश्वर देईल त्याला लढा आणि जिंका. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही. पुढचे वचन 40 मध्ये जाऊ. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण 40 पासून वाचू. एल काठी तेवढी हातात घेऊन तो वाहत्या झऱ्यातले गुळगुळीत गोटे सोडायला बाहेर पडला. आपला धनगरी बटव्यात त्याने 5 गोटे घेतले. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती. त्याला किती जणांशी लढायचं होतं मग त्याने 5 का उचलले. ते आंब्याचं झाड नाही की एक आंबा तोडायचा तर 5 दगडे मारा. नाही दाऊद असा नव्हता. इथे प्रश्न येतो की दाविदाने 5 गोटे का उचलले. इथे दाविदाने रिसर्च केली.
त्याने आपल्या शत्रूला चांगल्या प्रकारे समजले. रिसर्च केली, अच्छा हाय माझा शत्रू, त्याच्या खानदानामध्ये कोण कोण आहे. दाविदाला माहीत पडले की त्या गलिथ्याचे 4 भाव अजून होते. चला आज एकाला मारले, 5 जणांना आज संपून येऊ. त्याकडे काय होते? दर्शन. प्रेज द लॉर्ड. काय होते? दर्शन. दर्शन. ह्याला तर मारला, आज पूर्ण खानदान संपून टाकतो याचं. त्याला पण नाही सोडणार. That is the ruthlessness. जो कोण तुमच्या मुलावर आजारपणासाठी येतं, तुम्ही बोलता माझा हा मुलगा आहे, याला तर मी सोडवेल, पण आजपासून कोणच मुलगा आजारी नाही पडणार माझ्या इथे च्या नावामध्ये. That's what you do. शैतान तर तुमच्या घरात पैशाचं संकट आणायला, तर तुम्ही बोलता वाव, अशी प्रार्थना करणं मला तर कमी नाही होणार, पण आजपासून माझ्या घरात कुणालाच पैशाची कमी नाही होणार. तुम्ही तुमच्या दर्शनाला वाढवता, तुम्ही तुमच्यापर्यंत सीमित नसता. दाविदाचे मन डोके त्या पूर्ण खानदानला संपवण्यासाठी होते. त्याच्या सर्व भावांना मला संपवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. दाविदाकडे काय होते? दर्शन. बोला दर्शन. बोला दर्शन. दर्शन. प्रेज द लॉर्ड. आणि आजचे शेवटचे पुढचे वचन वाचू, 45वें वचन. यावर दावीद त्या पलिष्टी गलिथ्याला म्हणाला, तुझी तलवार भाला बर्चियाच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस, पण मी मात्र इस्रायलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दुसणे दिली होती. नेक्स्ट, आज आमचा देव तुझा पराभव करेल, मी तुला ठार करेल, तुझे मुंडके छाटीस आणि धड पशु पक्ष्यांना खायला टाकेल. सगळ्यांना पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करून टाकू, मग इस्रायल मधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल. पुढचे, लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार भाल्याची गरज नसते, हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकले. हे परमेश्वराचे युद्ध आहे. तुला पलिष्ट्यांचा पराभव करायला देव आमचा पाठीराखा आहे. पुढचे, गलिथ तेव्हा दावीदकडे हल्ला करायला रसावला, संतपणे तो जवळ जवळ सरकू लागला, तेव्हा दावीद चपळपणे त्याला सामोरे गेला. थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याचबरोबर गलिथच्या दोन डोळ्याच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गलिथ जमिनीवर पालथा पडला. 50 व खूप महत्वाचे वचन आहे. अशा प्रकारे निळळ गोफण धोंड्याच्या सायाने, एकच धोंडा घेतला होता त्याने पलिष्ट्याच्या ठार केले. पुढचे इम्पॉर्टंट, दावीदकडे तलवार नव्हती. आपण जाऊया 46 मध्ये. दावीदकडे तलवार नव्हती. आज आमचा देव तुझा पराभव करेल, मी तुला ठार करेल, तुझे मुंडके छाटीस आणि धड पशु पक्ष्यांना खायला टाकेल, सगळ्या पलिष्ट्यांना आम्ही अशीच अवस्था करून टाकू. जर दावीद हे बोलत होता, दावीदच्या हातात तलवार सुद्धा नव्हती. जो दावीद बोलत होता मी तुझे मुंडके धड वेगळे करेल, ह्याच्याकडे तलवार पण नव्हती. कसं करणार होता? कारण त्याला माहित होतं, जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर देवाबरोबर काम करता, तुमचे हतियार हे शारीरिक नाही, ते काय आहेत? आत्मिक आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याचा भरोसा हा शारीरिक हत्यारावर नव्हता, त्याचा भरोसा होता यहोवा परमेश्वरावर. प्रकारे आपला भरोसा कसा आहे? आपल्या प्रार्थनांमध्ये. आपला भरोसा कशावर आहे? आपल्या दशमांशामध्ये. आपला भरोसा कशामध्ये? आपल्या भेटांमध्ये. कशात आहे आपला भरोसा? आपल्या पार्टनरशिपमध्ये. त्यामुळे आपला भरोसा ह्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर नाही, आपला भरोसा ह्या सर्व गोष्टींवर आहे. तर आपल्याला माहिती आहे आपले हत्यार हे शारीरिक नाही, पण परमेश्वरद्वारे सामर्थ्य आहे. त्यासाठी 2 कोरिंथीकरस पत्र 10 वचन, ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाही, उलट त्यांच्यामध्ये दैवीय शक्ती आहे, ज्यामुळे शत्रूंचे बुरुज नष्ट होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि हीच ती गोष्ट दावीद करत होता. भरोसा देवावर होता. त्याला माहिती आहे दगडाने नाही मरणार तो, पण या दगडावरच्या परमेश्वर सामर्थ्य तर मरणार. Praise the Lord. तसं पण दगडाने कोण मरतात? ते पण 9 फुटाचा माणूस दगडाने मरतो. और उस पत्थर में क्या थी? परमेश्वर की सामर्थ. मी तुम्हाला सांगितलं, जे गलिथ्याने जे कवच घातलं होतं ते पूर्णपणे झाकलेलं होतं, फक्त माथ्यावर एक छोटासा होल होता. देवाला माहित होतं तो कसा मरणार. दावीद कुणाद्वारे चालत होता? आत्म्याद्वारे. देवाचा आत्मा दावीदाला निर्देश देत होता, जेव्हा त्यांनी तलवार आणि भाला नाही निवडला. तलवार आणि भाल्याने तो जिंकू शकत नव्हता. त्यांनी पूर्ण कवच घातला होता, असतं ना बुलेट प्रूफ जॅकेट प्रमाणे. तर डोक्यामध्ये एक छोटासा होल होता. 5 फुटाचा माणूस 9 फुटाच्या माणसाकडे कसा पोहोचला असता? तिथं फक्त काय पोहोचत असेल? गोफण काय लांबून जाऊ शकत होती. प्रेज द लॉर्ड.
जर परमेश्वर तुम्हाला काय करायला सांगतो तो विचार करत बसू नका ह्यानी हे कसं होईल. जेव्हा परमेश्वर बोलतो ह्यानी हे होईल तर विचार करत बसू नका. प्रेज द लॉर्ड. तर ते झालंच पाहिजे. विचार करू नका. जर परमेश्वर आपल्याला सांगितले प्रार्थना करत राहा. आणि तुम्ही विचार नको करू की प्रार्थना हे पॅन्डेमिक संपेल कसं. जर परमेश्वर बोललाय तर संपावं लागेल. परमेश्वर बोला आता मी जिंका मग मी तुमचा देश बदलेल. हां तसंच आहे. लॉर्ड हालेलुया 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 हालेलुया. जे काय परमेश्वर तुम्हाला करायला सांगतो ते करा. कारण आपल्याला माहिती आहे आपले हत्यार हे शारीरिक नाही पण देवाद्वारे सामर्थ्य आहेत. प्रेज द लॉर्ड. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. या वचनाला आठवण ठेवू. जर तुमच्या आसपास कोण आजारी आहेत, काही चिंतेत आहेत, कुठल्याही संकटात आहेत, प्रार्थना करा त्यांच्यासाठी. कारण ही जी आपली प्रार्थना आहे ती सामर्थ्य आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आपली प्रार्थना सामर्थ्य आहे येशूच्या नावामध्ये. ही प्रार्थना जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे, येशूचं नाव जे आपल्याला दिले आहे ते पुरेसे आहे या स्थितीला बदलण्यासाठी. आपण येशूच्या नावात काही बदलू शकतो. आपण येशूच्या नावात काही बदलू शकतो. La broundrasteke boundrasteke boundrashele boutra ake boushatra balaba drasheke bountrlike bashotra. ओ हालेलुया ओ हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो दयेसाठी, करुणेसाठी, प्रेमासाठी. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा आला तर उभे राहू शकता. आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. प्लीज आप तुमचे डोळे बंद करा कारण तुमचे लक्ष इथे नको जाऊन दे. आणि पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्या तोंडाने ही प्रार्थना बोला. बोला ही प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित परमेश्वराच्या जीवित पुत्रामध्ये विश्वास करतो की येशू माझ्यासाठी मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले. जेव्हा तो जिवंत झाला, मी जिवंत झालो. आज मी येशूला माझ्या जीवनात बोलतो, तो माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. मी आपल्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जीवित देवाचा जीवित पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे, मी आजपासून नवीन जन्मलेला आहे. विश्वासाद्वारे आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाला ग्रहण करतो. धन्यवाद परमेश्वर मला वाचवण्यासाठी. येशूच्या नावात आमेन. खामना तुम्हाला ह्यांच्यासाठी जोरात टाळ्या शकता. जर तुम्ही प्रार्थना केली आहात, तर तुम्ही वाचले आहात, आतापासून तुम्ही येशूच्या नावाचा वापर करू शकता. प्रत्येक परिस्थितीवर त्याला हरवू शकता. पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करतो ज्या मुलांसाठी त्यांनी आपले जीवन येशू ख्रिस्ताला दिले आहे. मी प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्या जीवनावर कायम बनून राहील येशूच्या नावामध्ये. त्यांचा याच्या जीवनात कुठलाच डाव आणि कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. हा प्रभू यांना बुद्धी देतो तुझ्या आशीर्वादाद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या आशेद्वारे, सुरक्षेद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे आशीर्वादित आहे आणि आशीर्वादी बनून राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. तबू शकता जोरात एकदा ह्यांच्या टाळ्या वाजा. तर ही वेळ आहे दसमास आपली भेट, आपली पार्टनरशिप देण्याचा. लक्षात ठेवा, त्यावर प्रार्थना करा. हेच आहे जे बुरुजला नष्ट करतील. तुमच्याकडं त्या संधी येतील ज्यामध्ये तुम्ही अजून परमेश्वर देऊ शकाल. आपण स्वागत करू आपल्या कॉयर टीमचे. मी एक नवीन सृष्टी, मी नवीन माणूस. जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो. जेवण पुन्हा दे, तोच मी आहे. मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे.
नवीन माणूस जुनी गोष्टी निघून गेली मी नवीन जन्मलो जय म्हणतो नदी तोच मी आहे मी आहे एक नवीन सृष्टी मी ख्रिस्तात आहे मी आहे एक नवीन सृष्टी मी आहे नवीन माणूस जुनी गोष्टी निघून गेली मी नवीन जन्मलो जय म्हणतो नदी तोच मी आहे मी आहे एक नवीन सृष्टी मी ख्रिस्तात आहे मी आहे एक नवीन सृष्टी मी ख्रिस्तात आहे प्रार्थना करू आपण भेट वदने देतो प्रभू ह्या भेटला आणण्याची संधी आणि अनुग्रह दिल्याबद्दल भेट पवित्र ठेवा ग्रहण करण्यासाठी जसं आम्ही दिलंय त्याचे वाढलेले पीक आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये आमच्या जीवनामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार प्रभू देतो प्रभू आम्ही या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आवाहन करतो घोषणा करतो ही भेट तुझ्या राज्याला वेगाने वाढवत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये आमेन प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तर काही अनाउन्समेंट आहे खूप लक्षपूर्वक ऐका सर्वात मोठं अनाउन्समेंट आपला म्युझिक फेस्टिवल आहे 11 आणि 12 जूनला प्रेज द लॉर्ड प्रोमो टाकू शकतो आपण प्रोमो नंतर दुसरा प्रोमो पण आपला लावा रॅप्सोडी वास्तविकता संग्रहाचा बाइबल कहती है इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राथवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीन्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5,000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें।
टाळ्या वाजू शकता यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद टाळ्या वाजवण्यासाठी. पण पार्टनर बना, आजच पार्टनर बना. होऊन देऊ नका की तुम्ही पार्टनर नाही. आजच पार्टनर बना आणि आमच्याबरोबर एकत्र या. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही सेल सिस्टमचे पार्ट नाही तर आजच तुम्ही सेल सिस्टमचे पार्ट बना. जर तुम्ही तुमचा फाउंडेशन स्कूल केलं नाही तर प्लीज तुमचा फाउंडेशन स्कूल करून घ्या. तर आपले ऑनलाईनचे किती भाषेत आहेत? 25. तमिळ, तुलू, कन्नड, हिंदी, इंग्लिश, मराठी. आणि चिल्ड्रन्सचे किती भाषेमध्ये आहे? तर मराठी, इंग्लिश, हिंदी. तर आपले 25 भाषा ऑनलाईन चर्च आहे. ओडिया, तेलुगू, तामिळ, गुजराती, कन्नड, तुलू, इंग्लिश. तर चिल्ड्रन्सचेच आहे हिंदी, छत्तीसगढी, रात्री बरेली, स्पेशल प्रोग्राम फॉर डेफ, आसामी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोकणी, मल्याळम, सिंधी, भोजपुरी, बेंगाली, मालवणी, तुफानी और ज्ञाने तीन्स. सर्व गोष्टी यासाठी आहेत की आपण मी आणि तुम्ही कामं करू शकू. मला माहिती आपण वाचलं, दाविदाने पण कामे केली. पूर्ण गोष्टीचा वापर करा. आम्ही खूप मेहनत करतो यामध्ये. पैसा आपल्याला लागतो या गोष्टी करण्यामध्ये. जास्त आम्ही मेहनत करतो कारण आपण जास्तीत जास्त आत्म्याकडे पोहोचू. तो आपल्याला आमच्याबरोबर एकत्र या करायचं. तुम्हाला एक सेंटर बनवायचं. आज तुम्ही जसं आला, समजा आज उद्या परवा तुम्ही काय करता? एक सेंटर बनवता. एक सेंटर, लहान मुलांचे सेंटर बनवा, टीनेजर्सचा सेंटर बनवा, कुणाचा एक सेंटर बनवा, एक सेंटर बनवा. आणि यामधील कुठलं चर्च 1.5 तासापेक्षा जास्त नाही आहे. पण तुम्ही इथे लोकांचं जीवन बदलू शकता. तुम्ही स्वतः करू शकता. ती नाही जी तुम्ही चर्चमध्ये येऊन वचन ऐकून जावा. सेवा ती जे बाहेर तुम्ही करता, जसं आपण आता बघितलं. तू बोलला जावा. संग्रह पार्टनर करा, वाटायला पार्टनर बना. आपला पैसा त्यामध्ये टाका, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. ओके, तर आपण उभे राहू. परमेश्वरचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सदा आमच्या जीवनात निवास करेल. आम्ही सर्वजण परमेश्वर घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. थँक्यू. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ। और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, रातवी बरेली, डोगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, गढ़वाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीन्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ।
और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.